14.65 लाख सॅलरी म्हणजे झिरो टॅक्स? हो, पण त्यासाठी तुम्हाला हा हिडन सॅलरी स्ट्रक्चर गेम माहिती पाहिजे. तेव्हाच. समजा राहुल 14.65 लाख CTC कमवतो, तुमच्या एवढा सॅलरी, पण त्याला मजेत झिरो टॅक्स आणि बाकी सगळे 80 लाख ते 1 लाख टॅक्स भरतात. फरक आहे स्ट्रॅटेजीचा, सॅलरीचा नाही. सिक्रेट फॉर्म्युला आहे न्यू टॅक्स रेजिम. सुरू करा 14,65,000 पासून. स्टँडर्ड डिडक्शन 75,000 मायनस म्हणजे 13,90,000. एम्प्लॉयर EPF 12% 87,900 मायनस म्हणजे 13,02,100. एम्प्लॉयर NPS 14% 1,02,550 मायनस म्हणजे 11,99,550. म्हणजे टॅक्सेबल इन्कम 12 लाखपेक्षा कमी, म्हणून टॅक्ससुद्धा झिरो. पण बऱ्याच लोकांना हे नाही जमत, कारण ते सॅलरी स्ट्रक्चरकडे लक्ष देत नाहीत. CTCमध्ये NPS नसतं आणि एम्प्लॉयर बेनिफिट्स किंवा EPFला ऑप्टिमाइज करत नाहीत. स्मार्ट इन्व्हेस्टर्स असं करतात. सॅलरी स्ट्रक्चरवर नेगोशिएट करतात, एम्प्लॉयर NPSला मॅक्सिमाइज करतात आणि EPFमुळे टॅक्स वाचवतात आणि रियालिटीमध्ये जगतात. एकच लाईन लेसन, सॅलरी जास्त असून तुम्ही रिच होत नाही, स्मार्ट स्ट्रक्चरिंगने होता. आता स्वतः सांगा, तुम्ही पुअर प्लॅनिंगमुळे एक्स्ट्रा टॅक्स भरत आहात का? कमेंट प्लॅन आणि मी तुम्हाला ऑप्टिमाइज करायला मदत करेन. हे सेव्ह करा, तुम्हाला मार्चमध्ये नक्की कामी येईल. हे व्हिडिओ तुमच्या सॅलरीड फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि फायनान्स डिकोडेड इंडिया या चॅनलला फॉलो करा.